प्रवास म्हणजे फक्त एखाद्या ठिकाणी जाऊन येणं नसतं, तर त्या ठिकाणाला मनापासून जगणं पण असतं. हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हरकुळ गाव. हिरवाईने नटलेलं, शांत, सुंदर आणि माणुसकीने भरलेलं. कोकण कॉलिंग अंतर्गत आज आम्ही अनुभवणार होतो शेतकऱ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या कामांपैकी एक, भात लावणीचा अनुभव. गावातून हिरव्यागार पायवाटेने चालत आम्ही शेताच्या दिशेने निघालो. शेतात पोहोचलो आणि खरी सुरुवात झाली. भात लावणी करण्यापूर्वीचं पहिलं काम म्हणजे तरवा काढणे. चिखलात उभं राहून भाताची कोवळी रोपं अलगद उपटायची. पाहायला सोपं वाटणारं हे काम प्रत्यक्षात किती संयमाचं आणि मेहनतीचं आहे याची जाणीव आम्हाला झाली. प्रत्येक रोपामागे शेतकऱ्याची मेहनत, आशा आणि उद्याचं स्वप्न दडलं आहे. आणि आमच्यासोबत काम करणाऱ्या ताईंच्या ओठांवर होती पारंपरिक गाणी. सावर सावर पावना देवी पैठणीचा गोड ग, पैठणीचा गोड ग, कानामध्ये डूल ग, पैठणीचा गोड कानामध्ये डूल ग, सावर सावर पावना देवी पैठणी. पूर्वी अशाच गाण्यांच्या साथीने दिवसभराची शेतीची कामं व्हायची. थकवा कमी व्हायचा, कामाला लय मिळायची आणि सगळं शेत एका सुरात गुंजून जायचं. ही गाणी ऐकत ऐकत आम्हीही तरवा काढत होतो आणि नकळत त्या वातावरणाचा एक भाग बनत होतो. त्यानंतर शेत लावणीसाठी तयार करण्याची वेळ आली. ट्रॅक्टरच्या मदतीने चिखल तयार करण्याचा अनुभव काही जणांनी घेतला. कुणासाठी हा पहिलाच अनुभव होता, तर कुणी फक्त ते दृश्य डोळ्यात साठवत होते. पूर्वी हे काम बैलांच्या मदतीने केलं जायचं. मात्र काळानुसार शेतीतही बदल झाले आणि आज अनेक ठिकाणी हेच काम ट्रॅक्टरच्या सहाय्याने केलं जातं. त्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्हीची बचत होते. आज आम्हालाही हा अनुभव जवळून घेण्याची संधी मिळाली. परंपरा आणि आधुनिकता याचा सुंदर संगम आम्ही या शेतात अनुभवत होतो. आणि मग आला तो क्षण ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. भात लावणी. हातात कोवळी रोपं, पाय चिखलात आणि समोर पसरलेलं हिरवं शेत. पहिल्यांदा वाटलं हे तर अगदी सोपं असेल, पण काही मिनिटातच समजलं शेतकऱ्याच्या प्रत्येक घासामागे किती मोठी मेहनत असते. सतत वाकून काम करणं, चिखलात तोल सांभाळणं, सरळ रेषेत रोप लावणं, हे सगळं अनुभवताना शेतकऱ्यांबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला. कोणाची रांग वाकडी झाली, कुणी चिखलात घसरलं, कुणी हसत हसत पुन्हा सुरुवात केली, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट होती, निखळ आनंद. त्या काही तासात मोबाईल नव्हता, फक्त निसर्ग, माती आणि गावपण जगण्याचा आनंद. अखेरीस मेहनतीनंतरची सर्वात सुंदर वेळ आली. शेताच्या बांधावर निसर्गाच्या सानिध्यात चांदवडाच्या पानात वाढलेली गरमागरम गोलमा, तांदळाची भाकरी आणि झुणका. सकाळपासून चिखलात काम केल्यावर शरीर थकलं होतं आणि पोटात भूकही जोरात लागली होती. अशा वेळी त्या साध्या पण अस्सल कोकणी जेवणाची चव ती शब्दात सांगणं खरंच अशक्य आहे. ना हॉटेल, ना आलिशान डायनिंग टेबल, समोर हिरवीगार शेती, डोक्यावर मोकळं आभाळ, आजूबाजूला आपली माणसं आणि चांदवडाच्या पानात वाढलेले प्रेमाने भरलेले जेवण. त्या प्रत्येक घासाबरोबर जाणवत होतं, मेहनत केल्यावरच अन्नाची खरी किंमत आणि खरी चव कळते. तो फक्त जेवणाचा क्षण नव्हता, तो शेतकऱ्याच्या आयुष्याशी जोडला गेलेला एक अनुभव होता. कदाचित म्हणूनच त्या दिवशी खाल्लेली गोलमा भाकरी आणि झुणका आयुष्यातील सर्वात चविष्ट जेवणापैकी एक बनून कायमची आठवण राहिली. जर तुम्हाला सुद्धा असा अनुभव घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. धन्यवाद.